ज्या काही गोष्टी तुम्हाला मी आता सांगणार आहे ते तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेटिंग करा. जर आपल्या मोबाईलमध्ये फोन मॅनेजर अशी एक सेटिंग असते, त्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला काही अशा सेटिंग भेटतात, त्याच्यामध्ये तुम्ही एंटर करू शकता. जसं की फोन मॅनेजर ही सेटिंग ओपन केल्यानंतर आपल्याला तिथे क्लीन असा एक ऑप्शन बघायला भेटतो. त्या क्लीन ऑप्शनवरती आपण क्लिक करून आपला मोबाईल, त्याच्यामध्ये जे काही व्हायरस असतील ते आपण क्लीन करू शकतो. त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला व्हायरस स्कॅन असा एक ऑप्शन असतो. तर तो जो व्हायरस स्कॅन ऑप्शन असतो, त्या व्हायरस स्कॅन ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जेवढे काही ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉल केलेले असतील किंवा काही लिंक आपण क्लिक केलेल्या असतील, आणि जेव्हा आपण अनोळखी लिंक किंवा अनोळखी ॲप्लिकेशन काय करतो, क्लिक करतो, आणि क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये असे हाईड झालेले ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये चालत असतात. आणि आपल्या मोबाईलमध्ये चालत असताना काही वेळेस काय होतं, तर आपला मोबाईल ऑटोमॅटिक क्लिक व्हायला सुरुवात होते किंवा ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलवरती OTP येतात किंवा आपल्या मोबाईलवरती काही ना काही अशी गोष्ट घडते जी आपल्याला समजत नाही. तर आपल्या मोबाईलमध्ये जे काही ॲप्लिकेशन आपण डाउनलोड केलेले आहेत आणि जे आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दिसत नाही किंवा काही लिंकवर आपण क्लिक केलेला आहे आणि आपला ॲक्सेस कोणत्या तरी हॅकरने घेतलेला आहे आणि आपला मोबाईल ते यूज करत आहे, तर आपण काय करायचं, तर आपण सरळ त्या सेटिंगवरती क्लिक करायचं, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, आणि जेव्हा आपण त्या व्हायरस आणि स्कॅनच्या ऑप्शनवरती क्लिक करणार त्यावेळेस काय होईल, तर आपला मोबाईल तिथे सगळे जे ॲप्लिकेशन असतील जे आपल्याला दिसतात, जे आपल्याला ॲप्लिकेशन दिसत नाही, ते सगळे ॲप्लिकेशन काय करणार, स्कॅन करणार. आणि जे ॲप्लिकेशन आपल्याला डोळ्याने दिसत नाही तेही ॲप्लिकेशन, रिस्की ॲप्लिकेशन आपल्याला मोबाईल त्या सेटिंगद्वारे दाखवणार. आणि ज्या वेळेस आपल्याला ते ॲप्लिकेशन दाखवणार त्यावेळेसच आपण लगेचच ते ॲप्लिकेशन काय करायचं, रिमूव्ह करायचं. आणि जसं तुम्ही ते ॲप्लिकेशन रिमूव्ह करणार तसं आपल्या मोबाईलचा ॲक्सेस बंद होणार. आणि आपला मोबाईलचा ॲक्सेस बंद झाल्यानंतर हॅकर काही करू शकणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला महत्त्वाची सेटिंग करून घ्यायची आहे आणि एखादं ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये रिस्की असेल तर तो रिमूव्ह करा.